नमस्कार सर्वांना, माझा प्रथमतः जय महाराष्ट्र. मी सौ रोहिणी भास्कर वानखेडे आज हातगाव मधील नगराध्यक्ष पदाचा अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळत आहे. त्याबद्दल मी पूर्ण माझ्या हातगाव मधील मायबाप जनतेचे खूप खूप आभार मानते आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय आपण आश्वासनं दिलेली आहेत हातगावच्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची आणि हातगाव शहराला एक विकसनशील आणि प्रगतशील शहर आणि स्वच्छ आणि सुंदर शहर बघण्याची जी काय आपण स्वप्न बघितलेली आहेत ते नक्कीच पूर्ण करण्याची मी या ठिकाणी खात्री देते. पहिलं काम कोणतं हात घेणार आहे? नाही, पहिलं काम म्हणून नाहीये. ज्यावेळेस आपण फिरत होतो त्यावेळेस प्रामुख्याने हातगाव शहरामध्ये जो गोष्ट आहे तर त्यामध्ये रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा, महिलांच्या आरोग्याचा, बालविकास प्रश्न, हे बऱ्याच गोष्टी आहेत. आता मी सांगितलं तसं हातगाव शहरामध्ये अंगणवाड्याची, वाचनालय आणि अभ्यासिका या गोष्टींची खूप गरज आहे. तर या गोष्टीकडे माझा प्रामुख्याने कल राहील. आता तर मी यावेळेस पहिल्यांदाच उभी आहे, पण मी गेल्या 2 महिन्यापासून जर फिरत आहे तर त्या अभ्यासावरून मला असं वाटतंय की मागच्या 10 वर्षातील सत्ताधिकाऱ्यांनी फक्त केवळ पदाचा फायदा घेतलेला आहे आणि हातगाव शहराला विकास न करता हातगाव शहराला एक विकासाच्या दिशेनेच त्यांनी नेलेलं आहे. हे मला आता म्हणजे बघण्यातून मला प्राकर्षाने जाणवत आहे. जनतेकडून माझं एवढंच आहे की आपण जी काही आश्वासनं दिलेली आहे त्याची तर आपण पूर्तता करणारच आहोत, पण जनतेने एक संयम बाळगला पाहिजे. कारण एकदम या गोष्टी होत नसतात, या गोष्टीला वेळ लागत असतो. काही गोष्टी कायद्याच्या ह्याच्यात पण असतात आणि त्या कायद्यानुसार आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे मला हातगाव मधील लोकांना एक आवाहन करायचंय की तुम्ही शांतता बाळगा, एक आमच्यावर विश्वास ठेवा आणि या विश्वासाची आम्ही नक्कीच पूर्तता करण्याचा प्रयत्न करू, मनातून प्रयत्न करू. अनेक मान्यवर या ठिकाणी आज या माझ्या पदग्रहण सोहळ्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या मोठे मोठे नेते आलेले होते. त्यांचं सर्वथा मी साहेबांकडून, माननीय भास्कर दादांकडून आणि पूर्ण आमच्या वानखेडे परिवाराकडून खूप खूप आभार मानते. त्यांनी वेळातला वेळ काढून इथं आला आणि मला पाठिंबा दिला आणि यापुढेही मी सर्व हातगावमध्ये जनतेला, आपल्या मान्यवरांना, इथल्या पत्रकार बंधू भगिनींना आणि खास करून नगरपालिकेमधील असलेल्या सेवकांना एक कळकळीचं आवाहन करते की येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आपल्याला विकास करायचा आहे आणि या विकासासाठी मला तुमची सर्वांची खूप खूप साथ हवी आहे. तुम्ही एक बहीण म्हणून मला पाठिंबा द्या आणि दादाला भाऊ म्हणून पाठिंबा द्या. येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातगाव शहराला एकदम सुंदर शहर बनवण्याचं जे आपण स्वप्न पाहिलेलं आहे ते नक्कीच साकार होताना दिसणार. काय लक्ष आहे डोळ्यासमोर, काय करण्याची इच्छा आहे? 10 वर्षाचा सत्तापासून दूर होता, आज सत्ता मिळाली, काय वाटते हातगावच्या शहराचा चेहरा बदलेल का? काय इथली 10 वर्ष माझ्याकडे सत्ता होती नगरपालिका. आपले मारुतीराव ढोळके, आपला मुन्ना शिवा चंदेल, तुमचं गणेश भैया, आपण तेरे नगराध्यक्ष बनवलं होतं आणि क्वांटिटी आणि क्वालिटी हे दोन्ही मेंटेन केले होते. आणि प्रश्न असा आहे की कुठलंही काम करायचं तर प्लॅनिंग न करा, तुम्हाला बार बार पैसे मिळणार नाहीत. जरी सरकार तुमची असली तर बार बार पैसे तुम्हाला नाही मिळणार, कारण प्रत्येक कामाची व्हॅल्यू आहे, तिचं आयुष्य आहे. काय तुम्हाला एकदा पैसे मिळाल्याच्या नंतर एखाद्या कामाला तर तुम्ही 6 महिन्याला जर समजा त्याच कामावर जर पैसे मागत असाल तर ते तुम्हाला पैसे कसे मिळतील? मिळू शकणार नाही. म्हणजे पूर्ण टाउन प्लॅनिंगच पाहिजे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून इंजिनियर एखादी संस्था सर्वे करून देते तुम्हाला. त्या संस्थेच्या माध्यमातून जरी आपण या शहराचा पूर्ण सर्वे केला की नेमकं काय करायचं. आता प्रश्न आहे सांडपाण्याचा, हे सांडपाणी कसं बाहेर निघालं पाहिजे गावाची. आपल्या इकडे कसं आहे, काही ठिकाणी बत्खल आहे, खोल जागा आहे, काही ठिकाणी वर आहे, त्याच्यामुळं सांडपाणी बाहेर निघणं. हाटोटी नाल्यापासून जे पाणी घुसते माझ्या घरापर्यंत घुसते, ही परिस्थिती. आता तिकडे जर आपण जर बघितली, अण्णाभाऊ साठे नगर, तिकडे मुर्ला गल्ली या भागात जर बघितली तर तीच परिस्थिती आहे. आपण प्रभाग क्रमांक 8 जरी बघितला तर तीच परिस्थिती आहे. नव्या आबादी बघितली तीच परिस्थिती आहे. म्हणजे पावसाळ्याचं जे पाणी आहे आणि पावसाळ्याचं पाणी बाहेर निघायला पाहिजे. एक आणि नाल्या बांधूत नाल्या बांधावंच लागतील तुम्हाला. भूमिगत गटार बांधायचे, मग
कोणते बांधायचे, कसे बांधायचे. आता आपण नाली बांधतो एक 10 इंच रुंद, बरोबर आहे, 1 फूट खोली. मला सांगा त्या नालीमधून 10 घराचं पाणी बाहेर निघत नाही, बरोबर आहे. तर मग आता 100 घराचं पाणी, 50 60 घराचं पाणी त्या नालीतून तुम्ही पास कसं करणार आहात तुम्ही? याची तुम्हाला काही तुमच्याकडे लागेल ना प्लॅन. आज नाली बांधली आपण, पाणी मावत नाही, रोडवर जाणार, लोकांच्या घरात जाणार, लोक तुमच्या घरी येणार, आम्हाला त्रास व्हायला म्हणणार, मच्छर वाढणार, आरोग्य धोक्यात येणार, मुलांचं आरोग्य धोक्यात येणार. ह्या सगळ्या ज्या समस्या भेडसावणार आहात तुम्हाला. त्याच्यामुळे प्लॅनिंग महत्वाची आहे. आणि याची जोपर्यंत तुम्ही प्लॅन करणार नाहीत तोपर्यंत मला तर वाटते की कुठलाही निधी किंवा कुठलेही कामं सुरू करू नये. साहेब, तुमच्या काळात जे कामं झाले पूर्वी ते आजही उत्कृष्ट दर्जाचे आहेत. आजही आहेत. पण पाठीमागच्या जे नगरपालिकेच्या कामं झाले ते 5-6 महिन्यात उठले, याबद्दल आपण चौकशी करणार का त्या कामाची? 100% करणार, बिलकुल करणार. आणि याची चौकशी होणं गरजेचं आहे. काय त्यांनी याचं भ्रष्टाचार करायचा, आम्ही याचं भ्रष्टाचार करायचा, लोकांना दोष कसा द्यायचा तुम्ही जनतेला? हिला कुठंतरी ब्रेक लागलं पाहिजेत ना. काम करायचे, जसं नगराध्यक्षांनी सांगितलंय किंवा आयुष्य काय, किती दिवस राहणार आहे तुमचं, बरोबर आहे. मग तुम्ही कामं करा, लोकांची सेवा करा. खऱ्या अर्थाने मी तुम्हाला एक सांगतो, प्रामाणिक आणि इमानदारीनं तुम्ही सेवा करा, हेच खरी पुण्याई तुमची. इथंच देव दडलेला आहे. देव इथं तुम्हाला सापडेल. देव तुम्हाला कोण्या मंदिरात सापडणार नाही, देव तुम्हाला कोण्या मस्जिद मध्ये सापडणार नाही, देव कोणी तुम्हाला गिरजाघर मध्ये सापडणार नाही, तुम्हाला देव बौद्ध विहारात सापडणार नाही. माणसामध्ये देव आहात. काय गौतमानं काय केलंय, गौतम बुद्धानं काय केलंय, गौतम बुद्धानं काय दिलं मला सांगा. माणसामध्ये होते, बरोबर आहे. आणि खऱ्या अर्थानं गौतम बुद्ध हे देव होते. गौतम बुद्ध हे देव होते. गौतम बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे. काय एका क्षत्रियाच्या कुळामध्ये जन्म घेतलेली ती व्यक्ती अचानक एकदम बदल होऊन जाते, मनावर पूर्ण परिणाम होऊन जाते, आणि ती व्यक्ती पुऱ्या विश्वाला शांती देते. सर्व धर्म, सर्व समाज एकत्र घेऊन चालवण्याचा महामंत्र तुम्हाला गौतमाला दिला. असे अनेक हात नेते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय केलं, हेच केलं ना. शिवाजी महाराजांना काय केलं, हेच केलं. बहुजन सोबत घेतला ना. कुठं जात होती ना, पात होते ना, पंथ होता, काय होतं. त्यामुळं तुम्हाला माणसात देव मिळेल, माणसात देव मिळेल, माणसामध्ये जातो. डॉक्टर अब्दुल कलाम जर तुमच्या या देशात जन्माला जर नाही आले असते तर तुम्हाला अणु जे शक्ती आहे, ही अणुशक्ती तुम्हाला मिळाली असती का? आज पुऱ्या वर्ल्ड मध्ये डॉक्टर बाबा आपला अब्दुल कलाम साहेबाचं, त्याच्यामुळे तुम्हाला पुऱ्या या देशाला, वर्ल्ड मध्ये तुम्हाला आवाज काढता आला. काय तुमची जी दहशत झाली ते कोणामुळे झाली? APJ अब्दुल कलाम साहेबांमुळे. म्हणजे हे जे तुमच्या रत्न आलेली आहेत सगळे जन्माला, ते काय त्यांची जी काय शिकवण असेल, काय त्यांची वागण्याची पद्धत, त्याचे कोणते महामंत्र होते, काय करत गेले, ते पुस्तकं आता मोठमोठे त्याच्यावर लिहिलेले पुस्तकं वाचवायचे. लोक इलेक्शनच्या पिरियडमध्ये वचननाम्यामध्ये तुमचे जे कामाचे जे वचननामे होते त्याची पूर्तता कोण्या पद्धतीने करणार तुम्ही? वचननाम्याची पूर्तता पूर्णच होऊन जाईल. आम्हाला वेळ कमी आहे, आमच्याजवळ पैसे जास्त आहेत. विकास करण्यासाठी आम्हाला वेळ कमी आहे, पैसे जास्त आहेत. बिलकुल विकास होईल आणि प्रत्येक कामाचीच पूर्तता होईल आणि ते सर्व कामं दर्जेदार होतील. ते कामं दर्जेदार होतील, ते असे बोगस कामं कुठले होणार नाही. आता ही एवढी मोठी बिल्डिंग, मी होतो नगराध्यक्ष माझा होता, बरोबर आहे. हे एवढी एक बिल्डिंग, हे आम्ही पूर्ण, हिच्या खाली तळघर आहे, त्याच्या वरी 2 घरात मजले, हे 1 कोटी रुपयामध्ये बांधले आम्ही. बघा तुम्ही, आज 1 टन काय, कुठं चिरा पडला नाही, कुठं भांग पडली नाही, कुठं काय नाही, कुठं काय नाही, फक्त याला कलर देता आला नाही. शहरातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे मोकाट जनावरांचा आणि मोकाट कुत्र्याचा. या संदर्भात काय निर्णय? आता मी बोलणार होतो ते मोकाट जनावरांच्या संदर्भामध्ये.
आणि पार्किंगचा एक प्रश्न फार मोठा भेडसावलाय शहरामध्ये. दोन्ही साईडने जे काही मोटरसायकल रोडवर लागतात, कुठे गाड्या जे मोटर रोडवर लागतात, त्याच्यामुळे एखादी अँब्युलन्स चालली, एखाद्या व्यक्तीला अर्जंट दवाखान्यात न्यायचंय, तर ती व्यक्ती गाडी सोडून जायचं काय, आणि मग त्या पेशंटना काय त्या अँब्युलन्स मध्येच मरायचं. म्हणजे ह्या लोकांना जर जनसामान्याला त्रास होत असेल तर हा त्रास कसा दूर करायचा? मोटरसायकलची पार्किंग झाली पाहिजे, गाडी सोड, पायानं फिर, कोणती दुकानं फिरायची तिकडे जा की तुम्ही, गाडी एका जागी सोडा, कुठंतरी फिरा, पायानं पार्किंग करा गाडी. आता प्रश्न आहे मोकाट जनावराचा. मोकाट जनावराचा लहान लहान मुलांना प्रत्येकाला धोका आहे. मोकाट जनावर कुठेतरी आवरले पाहिजेत. कुणाच्या तुडव चाललीत, बरं गाढवं आपल्या हातगावमध्ये 50-50, 60-60 गाढवं आणून सोडतात, रात्रभर त्या वाळूला लावतात आणि दिवसभर त्या गाढवावर तिथे ती ओढतात. म्हणजे यांची गाढवं सगळ्या शहरानं उड्या मारीत फिरतात. लागलं कुणाला का कुणाचा जीव गेला, म्हणजे हे एवढं अवघड आहे. हे सगळं तुम्हाला आवरावं लागेल, कारण कसं की याच्यावर कोणाचं लक्षच नाही, कोणा बघितलंच नाही, आणि सामान्य माणसाचा कधी विचारच केला नाही आणि विचार झाला नाही. आपल्याला निवडून दिलंय, आपल्याला सामान्याचा विचार करावा लागणार आहे. काय तर भाजी मार्केट आपल्या हातगावमध्ये स्थापन होऊन देखील म्हणजे व्यापारी ते करायचे. तुम्ही बाजारासाठी चांगली जागा आरक्षित केल्या जाईल, त्या जागेवर आरक्षण टाकल्या जाईल. तिथं हातगावमध्ये गुराचा बाजार सुद्धा फार मोठा भरत होता. गुराचा बाजार सुद्धा हातगावमधून नष्ट झाला. त्याच्यामुळं उत्पादन जे काय इन्कम आपल्याला मिळायचं नगरपालिकेला, ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा नगरपालिकेला उत्पन्न मिळत नाही. आणि चांगली जागा आरक्षित करून कुठंतरी ज्या व्यापाऱ्यांना आपल्याला भाजी मार्केट असेल, बाजार असेल, गुराचा बाजार असेल, ह्याची एवढा सोय करावं लागेल. आता एक गाय जर घ्यायची असेल तर उमरखेड शिवाय तुम्हाला मिळत नाही. कुठं वारंग्यावर जावं लागते, तुम्हाला अर्धापूरला जावं लागते, नांदेडला जावं लागते एक जनावर घ्यायचं असेल. मग हेच जनावराचा एखादा बाजार व्यापारी आपल्याजवळ भरपूर होतं ना. फक्त व्यापाऱ्याला तुम्ही मदत करा, व्यापाऱ्याला मदत झाली पाहिजे. व्यापारी भरपूर आहेत, हेच बाजार इथं आणून टाका, तुमच्या हातगावला द्या, चालतील ना. का चालू शकत नाहीत? मला सांगा तुम्ही. आपल्या हातगाव तालुक्यातले व्यापारी हिंगोली पर्यंत, नांदेड पर्यंत जाऊन धर्माबाद पर्यंत जातात, निजामाबाद पर्यंत जातात. मग आता हे व्यापारी इथून जर जनावर घेऊन तिथं जातात, तिथून जनावर इकडे आणतात. मग हेच बाजार जर तुम्ही इथं ठेवला तर व्यापाऱ्याला चांगलं राहील आणि शेतकऱ्याला सुद्धा याचा फायदा होऊन जाईल. चटकन तुम्हाला घेता येईल, चटकन सगळं करता येईल. माझी अशोकराव चव्हाण सुद्धा येणार होते. काय त्यांची नाराजी आहे का आली नाही? नाही, अशोकराव साहेबांची काही नाराजी नाहीये. अशोकराव साहेब येणार होते, परंतु महापालिकेची निवडणूक चालू आहे आणि निवडणूक चालू असल्या कारणामुळे त्याच्या सभा लागल्यात आज 3. तर त्याच्यामुळे त्याचं मी माझं बोलणं झालं त्यांच्याशी. ते म्हणले मी ही निवडणूक झाले की येतो, घरी जेवायला येतो म्हणले. ठीक आहे या. काय, कारण बाईला जायचं होतं, यांची भेट झाली नाही. 2 वेळेस गेली, हे 2 वेळेस वापस होऊन आले भेटायला. कारण का त्यांनी सुद्धा आपल्या अशोकराव साहेबांनी खूप आपल्याला इथं सहकार्य केले, मदत केली. काय आपल्या नांदेड जिल्ह्यात कुठे युती नाही झाली काय, पण हातगाव मध्ये युती झाली, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये खरं श्रेय अशोकराव साहेबांचं आहे ना. आणि इथं जर समजा युती जर नाही झाली असती तर विभागणी झाली असती मताची, आणि मताची विभागणी होऊन नको तेच पुन्हा निवडून आलं असतं. त्याच्यामुळे अशोकराव साहेबांचे धन्यवाद जेवढे मानावं तेवढे कमी आहेत. काय किशोर देशमुख जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, काय त्यांनी सुद्धा आमचा मान सन्मान ठेवला, त्याने सुद्धा सन्मान ठेवला, करून टाका युती म्हणले. हे सगळ्या गोष्टी घडून व्यवस्थित आहे. राज्यसभेचे खासदार नाही, प्रश्न असा आहे की परीक्षणासाठी याची जे ट्रेनिंग म्हणतो जे आपण त्याला, हे राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासाठी ऑलरेडी असतेच ठेवतातच. ते अभ्यासिका म्हणून ठेवतातच. ते एखाद्या मोठ्या हॉलमध्ये तिथे नियम कायदे, काय करायचं काय करायचं नाही. आता कसं सगळ्या याच्यामध्ये बदल झाला. कायद्यामध्ये या पंचायत राजमध्ये आता एवढा बदल करून टाकला की भयानक बदल करून टाकला. का तुमच्या असा नगराध्यक्षाला अधिकार देऊन टाकलेत सगळे, बरोबर आहे. हो,
आज अशी परिस्थिती आहे की कोरम असला काय नसला काय, नगराध्यक्षाला हॉट पॉवरफुल अधिकार देऊन टाकले काय निर्णय घ्यायचा आणि काय घ्यायचा नाही. म्हणजे आत्ताच आमदार साहेब म्हणजे की करोडो रुपयाचे काम ऑलरेडी मंजूर करून आणलेले आहेत. त्याचा त्या कामाच्या निधीचा सदुपयोग होईल का शहरासाठी? मी सांगितलं तर ते सदुपयोगच झाला पाहिजे. कारण काय आपण आता करायचे काम पुन्हा आपल्याला 6 महिन्याला भूमिगत गटाऱ्या मिळतील. मग भूमिगत गटार मिळाला आज जर आपण 50-50 कोटी रुपये जर समजा रस्त्यासाठी आणू, गुत्तेदार पुढे होतात, कार्यकर्ते पुढे होतात, रस्त्याचे काम म्हणल्यावर काय मला द्या मला द्या, बरोबर आहे. आणि मग 6 महिन्याला तुम्हाला जर भूमिगत गटारे मिळाली, पैसे निधी मिळाला, तर पुन्हा हे रस्ते तोडून काढावे लागतील. कारण का भूमिगत गटार म्हणजे काय, पूर्ण रोडवरच राहते भूमिगत, पूर्ण रोड तोडावा लागेल आणि रोड तोडून आतमधून भूमिगत टाकावं लागेल, नंतर त्याच्यावर पुन्हा रोड करावं लागेल. मग त्याच्यापेक्षा 2 दिवस थांबलं तर हे पैसा वेस्ट जाणार नाही ना. आता करायचं पुन्हा करायचं वेळ नाही. आता नाल्या बांधल्या आपण, व त्या भागातून पाण्याचा प्रवाह किती आहे पाण्याचा, किती पाणी येते, किती जाते पाणी. मग आता हे नाल्या एवढुल्या नाल्या बांधल्या आहेत तुम्ही आणि पाणी घाला म्हणसाल तर कसं जाईल, त्याची प्लॅन करा. एक शेवटचा प्रश्न, हदगाव शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले. मी सांगतो की हदगाव शहराचं लेवल काढा पहिले. जसा तुम्ही तुमच्या घरावरचा एखादा जर बिल्डिंगवर आपण स्लॅब टाकतो, तर स्लॅब टाकत असताना आपण त्याचं लेवल काढतो, बरोबर आहे. एखादी भिंत बांधतो तर भिंत बांधतो आपण लेवल काढतो त्याचं. जोपर्यंत तुम्ही हदगावचं लेवल काढणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्हाला जिथं आपली चूक आहे तीच मला सापडणार नाही. लेवल काढून एकदा व्यवस्थित झालं की सगळं व्यवस्थित होऊन जाते. आतापर्यंत नगरपालिकेने अतिक्रमण हटवलेले नाही. आता अतिक्रमण एवढे तुम्हाला सांगतो झालेले आहे ते हे मी मान्य करतो. काय बऱ्याच लोकांनी बॉन्डवर प्लॉट घेतलीत, जागा घेतल्या, त्यांच्या सुद्धा नावाने नाही तर नगरपालिकेकडून त्याला घरकुल मिळत नाही. पण ज्या लोकांच्याकडे अशा जागा आहेत ते शिंदे साहेबाकडे बसू, राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे बसू, त्यांच्या लक्षात आणून देऊ आणि नगरपालिकेला त्याचे पूर्ण अधिकार घेऊन काय 1000-500 रुपयामध्ये त्याच्या आपल्याला नगरपालिकेला नोंद घेता येईल. म्हणता आपल्या वार्डातला प्रत्येक वार्ड मेंबर दिमागाने कॉलर टाईट करून सांगेल की बाबा मी दरवर्षी तर 100 लोकांना घरं द्यायलो, 150 लोकांना घरं द्यायलो. हा प्रश्न नाही. आम्हाला जास्त पुढच्या निवडणुकीमध्ये आम्हाला एवढ्या पायऱ्या करायची गरजच लागणार नाही ना. काय आम्हाला देता येतील ना. हदगाव शहरात महामानवाचा एकही पुतळा नाही, आपल्या महत्वाचं उभा आहे. ते सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभा टाकेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभा राहील आणि आपले मौलाना आझाद स्वातंत्र्य सैनिक मौलाना आझादाचा एक पुतळा तिथं 100% आपण उभे करू आणि सुंदर करू. त्याची काही अडचण नाही. व्यवस्थित रंग म्हणजे असं हे झालं पाहिजे, तुम्हाला दिसायला असं एकदम चांगलं शहर दिसलं पाहिजे. कोणी जर आलं तेव्हा पहिल्याने नगरपालिका होती आपल्या इथली, बरेच मुंबई पुण्याला काही विदेशामध्ये होती सर्व्हिसला, हा तर 5 वर्षाला 4 वर्षाला ती इकडं लोक आलेले. अरविंदराव काय म्हणायचे ते, अरे बाबा आम्ही उमरखेडला केव्हा आलो, एसटी मध्ये बसून उमरखेडला आलो म्हणायचे. म्हणजे एवढं सुंदर आपण बनवलं होतं, त्याचं गाव सुद्धा ओळखूही नाही गेलं. काय हातगाव मध्ये आले की ते माझी उमरखेड आलं, आम्ही हातगावला उतरायचे तर उमरखेडला कसं काय उतरायलो असे म्हणायचे. मग तसंच होईल, काळजी करू नका, तशाच त्याच पद्धतीने राहील. फक्त एक दुःख आहे की आज नागेश पाटील, सन्माननीय खासदार माजी आमदार माधवराव पटेल आणि त्याचे नगरसेवक यांनी सगळे उपस्थित राहायला पाहिजेत. आता तुमचं राजकारण संपलेलं आहे, तुम्हाला काम करायचं आहे, बरोबर आहे, तुम्हाला काम करायचंय. आता तुम्ही ह्या गोष्टींना अशा नाही करायला पाहिजेत. कारण का हे संस्था तुमची आहे, हे संस्था सर्वांचीच आहे. आणि या संस्थेमध्ये काम करत असताना तुमची काही लोक निवडून आलेलीच आहेत. काय आणि सगळ्याला मिळून तिथं काम करावं लागणार आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये येणं मला वाटते चांगलं राहिलं असतं. पण दोघे का आले नाहीत मला हेच कळालं नाही. काय राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो. स्टेज आहे, काय बोलल्याशिवाय क्रेडिट विकत नाहीत,
बरोबर आहे. गहू कशी विकतील? बोलावं लागेल ना, म्हणावं लागेल ना, एकमेकाच्या चुका काढाव्या लागतील ना. आमच्या चुका जरूर तुम्ही काढा, बरोबर आहे. राजकारणात काढल्याच पाहिजेत, लोकांसमोर मांडल्याच पाहिजेत. तुमच्या चुका आम्ही काढल्याच पाहिजेत, राजकारणामध्ये मांडल्या पाहिजे. जोपर्यंत आम्ही तुमच्या चुका काढणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये सुधारणा होणार नाही, आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या चुका काढणार नाही तोपर्यंत आमच्यामध्ये सुधारणा होणार नाही. काय हे तर करावंच लागणार आहे. पण आजचा कार्यक्रम म्हणलं तर काय, त्याने पाहुणे म्हणून तरी यायचं, दोघे जणांना पाहुणे म्हणून यायचं बसायला, पण यायला पाहिजे, ते आले नाहीत, त्याच्याबद्दल थोडीशी नाराज. ओके.